माझा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूच्या वेळेस एक प्रश्न विचारला की म्हणे शासन सर्वांना पैसे देते, शेतकऱ्यांना 3,000, 1,500. तुला वाटत नाही म्हणजे उगीच पैसे खर्च होते म्हणून? मी 1 मिनिट विचार केला. सरांना म्हटलं, सर मी एका शेतकरी बॅकग्राऊंडचा मुलगा आहे आणि शेतकरी ज्या परिस्थितीत जगतो त्या परिस्थितीमध्ये 1,500 रुपये का बरं नसतो? ते म्हटलं दुष्काळात एक पावसाचा थेंब आहे आणि त्यामुळे त्यांना जी मदत होते ती एक, तुम्हाला त्याचा आयडिया नाही पण शेतकऱ्यासाठी ती खूप एक मोठी मदत आहे. आणि शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अजून काय केलं जाऊ शकतं? शेतकऱ्याच्या अनेक समस्या आहेत. सर्वप्रथम ते एका रुरल बॅकग्राऊंडमधून येतात, ग्रामीण क्षेत्रातून, त्यांना पाहिजे त्या सुविधा भेटत नाही. आज कॅनरा बँकेचे मॅनेजर आपले इथे उपस्थित आहे. त्यांनी शेड्यूल्ड ट्राईब्स या कम्युनिटीचे जे मुलं आहेत त्यांना 3,000 रुपयाचं एक प्रकारे CSR रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण केली आहे. माझी सर्वप्रथम विनंती अशी आहे की ते बिचारे उभे आहेत, त्यांना एक कमीत कमी एक स्टेजवर तरी खुर्ची द्यावी, कारण की त्यांनी 3,000 रुपये दिले. मी या मुलांसाठी काहीच घेऊन आलेलो नाही, पण त्यांनी 3,000 रुपये आणले आहेत 3 मुलांसाठी आणि ते खरंच खूप मोठी त्यांच्या हेल्प केलेली आहे. त्यांना प्लीज स्टेजवर तरी बोलवावे ही विनंती. या कृपयावर या. ज्या प्रकारे मी UPSCची परीक्षा पास होऊन आलो आहे त्याच प्रकारे बँकेची परीक्षा सुद्धा पास होऊन ते मॅनेजर झाले आहेत. त्यांची पण स्वतःमध्ये एक वेगळे परिश्रम आहेत, त्यांचा पण एक वेगळा प्रवास आहे, त्यांना ती किंमत मिळायला हवी. त्यामुळे मी हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट, गावचे विद्यार्थी, मी UPSC पर्यंतचा प्रवास केला आहे, पण माझी सुरुवात पण एक छोट्या शाळेतून आहे. माझं शिक्षण 5वी ते 10वी हे सरकारी शाळेतलं झालेलं आहे. सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर ही एक सरकारी शाळा आहे. त्यानंतर 11वी 12वी हे शिक्षण माझं ते पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालेलं आहे. त्यामुळे मला खूप किंमत आहे की मला जे शिक्षक मिळाले त्याचं पण खूप कुठे ना कुठे खूप योगदान आहे. मॅडम बोलल्या की तुझं UPSCमध्ये परिश्रम आहे. हे गोष्ट अगदी बरोबर नाही आहे, बट कुठे ना कुठे थोडी बरोबर आहे. एका विद्यार्थ्याच्या यशामागे 3 लोकांचा हात असतो. एक, पहिला त्याचे आई वडील. तर माझा इथे काही निरोप असा राहील जो आई वडिलांसाठी आहे. दुसरा, या मित्रांचे, हे जे मुलं आहेत यांचे मित्रांची संगत, त्या संगतीला जे पोरं राहतील त्या मित्रांसाठी. आणि तिसरा, गावकऱ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी. पहिला संदेश माझा या मुलांसाठी हा राहील की यांच्यामध्ये एक क्वालिटी नेहमी क्रिएट करावी. जेवढं होऊ शकते तेवढी यांच्यामध्ये चिकाटी. मी असे विद्यार्थी पाहिले आहे की ते 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष कंटिन्युअसली अभ्यास करत गेले. यश मिळो नाही मिळो याची त्यांनी अजिबात चिंता केली नाही, बट त्यांना यश मिळालं आहे. या मुलांना मार्गदर्शन मिळावं आणि हे काम जिल्हा परिषद शाळेचं आहे, सगळ्या शिक्षकांचं आहे आणि ते त्यांनी पूर्णपणे करावे. गव्हर्नमेंट सर्व्हिस आणि गव्हर्नमेंट जॉब अशा 2 टर्म्स आहेत. सर्वप्रथम गव्हर्नमेंट जॉब म्हणजे का? मला महिन्याचा शासनाकडून पगार येतो, त्याच्याबद्दल मी हे काम करतो, माझा विषय संपला, हा झाला गव्हर्नमेंट जॉब. दुसरा विषय गव्हर्नमेंट सर्व्हिस. गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे का? मला तर शासन पगार देईलच, पण याच्या रिटर्नमध्ये मी निष्ठेने आणि पूर्ण स्वाभिमानाने काम करेल. माझे जर 10 एफर्ट्स द्यायचे तर मी 11 एफर्ट्स देईल. हे काम जे असते हे गव्हर्नमेंट सर्वंटचं असते आणि या शाळेचे जे शिक्षक आहेत ते एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. शासन, हे जे मुलं आहेत हे सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत. या मुलांच्या प्रगतीसाठी तुमच्याकडे एक मिशन दिलेलं आहे की हे मुलं कुठेच मागं पडू नये. या मुलांसाठी शिक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही जेवढं होऊ शकते तेवढी यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घ्या. जेवढं होऊ शकते तेवढं यांना मार्गदर्शन द्या. आज इंटरनेटचा जमाना आहे. या मुलांना इंस्टाग्रामच्या रील, टिकटॉकच्या रील, यूट्यूबच्या रील्स हे सगळं फालतूपणा आहे. बघून काही अर्थ नाही आणि याचा काही उपयोग पण नाही. पण
जर का तुम्ही यांना एका प्रकारे मार्गदर्शन केलं की इंटरनेटचाच वापर करून तुम्ही कशा प्रकारे या मुलांना प्रगतिशील मार्गावर पाठवू शकता, तर या मुलांचं आज हे मुलं यातला एखादा जरी पास झाला तर हे तुमचं सोनं होईल. आणि खरंच ते जर तुम्हाला झालं, तुम्ही 30 वर्षाची केलेली सेवा, जेवढी सेवा तुम्ही आयुष्यात केलेली आहे ती सेवा तुमच्या खरंच डोळ्यातून पाणी येईल की म्हणजे आमचा विद्यार्थी यशस्वी झाला. आज माझ्या शिक्षकांना माझ्यावर खूप गर्व होतो की आमचा मुलगा यशस्वी झाला, दिल्लीपर्यंत जाऊन आला, पण त्याच्यामागे परिश्रम खूप जास्त होते. आणि परिश्रमामध्ये माझ्या आईवडिलांना हा संदेश आहे की हे मुलं आता खूप कोवळ्या वयात आहेत, यांना तुम्ही जेवढं होऊ शकते तेवढं मार्गदर्शन तर द्याच, पण यांची संगत हे कुठल्या मार्गाने जाईल हे तुम्हाला पण नाही माहिती, पण यांना पण नाही माहिती. पण तुमच्या हाती यांचं एक भविष्य जरूर आहे की तुम्ही यांची संगत डिसाईड करू शकता. यांचे मित्र जे आहे, यांच्या मित्रांच्या सर्कलमधून तुम्ही यांना कशा प्रकारचे मित्र याच्या अवतीभोवती आहे अशा ह्या पोरांपासून त्यांनापासून दूर ठेवा. आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. मराठीमध्ये मादक पदार्थ एवढे खराब आहे की जसं जुन्या काळामध्ये माझ्या आईवडिलांच्या पिढीमध्ये जसं दारू जे काम करायची, दारूच्या चक्करमध्ये शेती गेल्या, नोकऱ्या गेल्या, घरचे दागिने गेले, सगळं गेले. मादक पदार्थाच्या पद्धतीत जर का हे आले, संगतीत जर आले तर यांचं भविष्य खूप वाईट होणार. आणि दुसरी गोष्ट, शिक्षकांनी चांगलं काम करावंच. राहिला विषय आता गावकऱ्यांनी, माझं तर मी जेव्हा जेव्हा माझ्याशी शक्य होईल मी तेव्हा तेव्हा येईल, गावच्या पोरांना मार्गदर्शन देईल, मला काही हरकत नाही. बट गावचा जो कोणी एक सुशिक्षित व्यक्ती आहे, एक चांगल्या पदावर नियुक्तित व्यक्ती आहे, त्याला माझी विनंती आहे की जर का तुमच्याकडे कुठलाही मुलगा येते तर त्याला तुम्ही जेवढं होऊ शकते तेवढं मार्गदर्शन करा. तो एक पाऊल पुढे का जाईना, पण त्याला मनातून मार्गदर्शन करा. माझे मित्र मंडळी असे होते की त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला आहे. माझा एकही पाय धरून मागे ओढणारा मित्र माझ्या आयुष्यात अजून आलेला नाही. आणि आला का बरं नाही, कारण की माझ्या आईवडिलांनी त्यांना जवळ येऊ दिलं. आज माझ्यामध्ये एवढी मॅच्युरिटी आहे की मी समजू शकतो की कोण व्यक्ती आपल्यासाठी आहे, कोण व्यक्ती आपल्यासाठी नाही आहे. इथे मी माझे 2 शब्द संपवतो आणि मुलांसाठी एक छोटासा संदेश. मुलांनो कृपया ऐका. बाळांनो, एकदा अमेरिकेने एक रोबोट तयार केला. त्या रोबोटचं काम होतं चोरांना पकडणे. तो रोबोट त्यांनी अमेरिकेत वापरला तर त्या रोबोटनी 40 चोर पकडले एका दिवसात. त्यांना वाटलं की हा रोबोट अजून दुसऱ्या देशामध्ये गेला पाहिजे, तर त्यांनी हा रोबोट इंग्लंडमध्ये पाठवला. इंग्लंडमध्ये हा रोबोट त्यांनी 80 चोर पकडले. मग त्यांनी हा रोबोट जपानमध्ये पाठवला. जपानमध्ये त्यांनी 100 चोर पकडले. मग त्यांना भारताला असं वाटलं की हा रोबोट आपल्याकडे पण आला पाहिजे, पण काहीतरी विचित्रच झालं, तो रोबोटच चोरी गेला. हा एक जोक प्रकारचा आहे, पण याच्या मागे खूप मोठी नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा हा एक मुद्दा लढलेला आहे. यांच्यासाठी हा जोक होता. बट सपोज ही मुलं जर का चांगली शिकली नाही, या मुलांना जर का चांगलं मार्गदर्शन मिळालं नाही, हे मुलं जर का स्वतःच्या पायावर उभे झाले नाही, तर हे मुलगा वाईट मार्गावर जाईल. आणि हे मुलं कुठल्या वाईट मार्गापर्यंत जाऊ शकते हे त्या उदाहरणामध्ये दडलेलं आहे. कृपया त्याच्यावर लक्ष द्या. मी माझे इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.